सांगलीत महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताब 2026चा मानकरी. सांगलीमधील तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर हा महाराष्ट्र श्री किताब 2026चा मानकरी ठरला. माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते हा किताब प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने भरवण्यात आलेल्या या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत महिला पुरुष मिळून 500हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरुषांच्या 10 गटात आणि महिलांच्या 2 गटात शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून संघ आले होते. पुरुष गटात 427 तर महिला गटात 96 स्पर्धक सहभागी झाले होते. तरुण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आज बक्षीस वितरण समारंभ झाला. या महाराष्ट्र श्रीचा मानकरी अजिंक्य रेडेकर कोल्हापूर जिल्हा याला तरुण महाराष्ट्र श्री 2026चा किताब मिळाला. या स्पर्धेसाठी सांगलीतील सर्व नागरिक क्रीडाप्रेमी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय गोपीचंद पडळकर, त्याच पद्धतीनं आमदार विश्वजित कदम साहेब, तसेच सांगलीचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार सुजाता गाडगे यांनी या स्पर्धेला सहभाग दिला, या स्पर्धेला आशीर्वाद दिला. सांगलीची ही तरुण भारत संस्था 1930 पासून असून क्रीडा क्षेत्रात अग्रेसर काम करत आहे आणि सांगलीतले सर्व प्रशासन, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने ह्या संस्थेवर प्रेम करतात आणि ह्या संस्थेचा शताब्दी महोत्सवाकडे ही संस्थेची वाटचाल चालू आहे. त्या पद्धतीने संस्थेचं काम चालू आहे. असंच इथून पुढच्या काळात ही संस्था चांगल्या स्पर्धेचं आयोजन करेल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.